श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, तुझ्यावर माझी कृपा ओळखायची आहे. तुला स्वामींचं अस्तित्व जाणून घ्यायचं आहे. तुला मी तुझ्या घरात केव्हा केव्हा जाणवतो हे जाणवून घ्यायचं आहे. मग पुढील हा संदेश एकाग्र चित्ताने, एकाग्र मनाने ऐकत राहा. तुझ्यावर माझी कृपा निरंतर आणि निरंतर आहे याचा अनुभव तूच करणार आहेस. तुझी निवड मी करतो आणि तुला ते आशीर्वादही देतो. बाळा, आज तुझ्यासाठी मोठा शुभ दिवस आहे. तुझ्यासाठी जे काही घडत आहे ते शुभचिन्हांनी युक्त असं काहीतरी घडणार आहे. त्यावर तुझं लक्ष केंद्रित कर. मी तुझ्याकडे अनेक असे आशीर्वाद पाठवले आहे आणि ते स्वीकारण्यासाठी तुला मी पुढे नेत आहे. नशीबही आता तुझ्या दिशेने कार्य करत आहे. या संदेशाकडे, या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नकोस. स्वामींची उपस्थिती तुला इथूनही काही शुभचिन्ह दाखवत आहे. तुझ्या कानावर येणारे बोल हे सतत ऐकत राहा, कारण स्वामींची इच्छा आहे की तू हे ऐकावे. जर तुलाही स्वामींचे ऐकायचे आहे, ते सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे. कारण आता तुझ्यातून ती नकारात्मकता, ते सर्व काही संशयात्मक मी बाहेर पाडणार आहे. होय, आता तुम्ही पुढे जात आहात. मोठ्या शक्तीने तुम्हाला निवडलं आहे. ही मोठी दिव्य शक्ती परमेश्वराची आहे. परमेश्वर जिथं आशीर्वाद देव पाहतो तिथे अनेक चमत्कार घडू लागतात. तुम्ही त्यात निवडक आहात. माझ्या अस्तित्वाची ओळख तुला कधीकधी तुझ्या घरात, देवघरात सुगंधाच्या रूपात जो दिव्य सुगंध येतो तेव्हा समजून जा की मी तिथे उपस्थित आहे. कधीकधी तुला काही प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळू लागतात, तेव्हा समजून जा की मी तुझ्या अवतीभोवती आहे. कधीकधी काही नकारात्मक गोष्टी आपोआप तुझ्या दूर होऊ लागतात. तुझे अर्धवट राहिलेले कार्य पूर्णत्वात जाऊ लागते, तेव्हा समजून जा की मी तिथेच तुझ्या कार्यांना पूर्णत्व देत आहे. बाळा, मला तुझी मदत कुठल्याही स्वरूपात करता येते. अगदी तुझ्या स्वप्नात येऊन देखील तुझ्या त्या सर्व इच्छांना पूर्ततेत परिवर्तित करण्यासाठी मी उपस्थित असतो. जेव्हा तुम्ही मनापासून हाका मारता तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत दैवी चमत्कार घडू लागतात. तुम्ही इच्छा करता, अपेक्षा ठेवता आणि त्याच मार्गाने मी तुम्हाला पावले टाकत पुढे जाण्यास सांगतो. तिथेच तुमचा मार्ग आहे. तुमचे ध्येय निश्चित झालेले आहे. तुम्ही त्याच मार्गावर पुढे चालत चालत ते सर्व काही प्राप्त करत आहात. मला तुमची सर्व काही इच्छांची पूर्तता करायची आहे. जिथे तुम्ही नतमस्तक आहात तिथे घाबरून चालणार नाही. भय वाटू देऊ नका, कारण तुम्ही तिथे योग्य ठिकाणी नतमस्तक आहात, जिथे परमेश्वराचा हात तुमच्या मस्तकावर आहे. देव तिथेच आशीर्वाद प्रदान करतात, जिथे भक्त भरपूर विश्वास, श्रद्धा आणि भक्तीने नतमस्तक होतात. अगदी तुम्ही त्या योग्य दिशेने पावले टाकत पुढे जात आहात, जो मार्ग स्वामींनी तुम्हाला दाखवलेला आहे. आज हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनापासून प्रार्थना करा. तुम्हाला जी काही कमतरता वाटत आहे ती कमतरता नक्कीच स्वामीदेव भरून काढतील. तुमची शांतता, तुमचा आनंद,
तुमचे कार्य पुढे जाण्यासाठी केलेला तुमचा एक प्रयत्न यशस्वी करणारे, आशीर्वाद देणारे स्वामी समर्थ आज या संदेशातून उपस्थित आहे. तुम्ही फक्त प्रार्थना करा, विनंती करा आणि चमत्कार स्वीकारण्यास तयार व्हा. तुमची ऊर्जा वाढेल, तुमच्या मनातली भीती नष्ट होईल. स्वामींचं नाव हे फक्त शब्द नाही, ती एक शक्ती आहे. अक्कलकोटमध्येच स्वामी नाहीत तर सर्वत्र प्रत्येक भक्ताच्या मनात स्वामी आहेत. जिथे जिथे स्वामी भक्त त्यांना आठवण करतो, तिथे तिथे स्वामी प्रगट होऊन आशीर्वाद निर्माण करतात, आयुष्यात चमत्कार घडून आणतात. वर्षानुवर्ष रखडलेली कार्य पूर्णत्वास जेव्हा जातात तेव्हा तुम्ही अनुभव घेतला असेल की ती स्वामींचीच दिव्य कृपा आहे. स्वामी माऊली स्वतः कधीकधी अशा गोष्टी करून दाखवतात ज्या तुम्हाला स्पष्टपणे ओळखू येतात की त्या स्वामींनीच पूर्णत्वास नेल्या आहेत. कधीकधी पक्षींच्या किलकिलाटांमध्ये काही उत्तर तुम्हाला मिळून जाते, तुमचं चिन्ह तुम्हाला प्राप्त होतं. कधीकधी दैवी चमत्कार होतात. कधीकधी तुमच्या अंधारलेल्या मनात एक दिव्य प्रकाशाची ज्योत निर्माण होते आणि तुम्हाला योग्य मार्ग मिळतो. तेव्हा समजून जा की स्वामी तुमच्या अवतीभोवती राहूनच तुमच्यावर कृपा, आशीर्वाद वर्षाव करत आहे. आता या क्षणाला एक दीर्घ श्वास घ्या. स्वामींना आठवण करा आणि नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातून तुम्हाला आवाज येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. होय, स्वामींनी दिलेले हे पवित्र वचन प्रत्येकासाठी आहे जो स्वामींची भक्ती करतो, स्वामींच्या प्रेमात आहे, स्वामींच्या नामात आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही दृढ संकल्प करता नाम जपासाठी, स्वामींसमोर तुमच्या इच्छा प्रगट करा. भक्ताला जे काही दुःख आहे, त्रास आहे, काही अशा गोष्टी आहेत ज्या नकारात्मक आहेत, ज्या तुम्हाला वारंवार त्रास देत आहेत, काही संकट आहेत किंवा तुम्हाला कुणी घाबरवले आहे, त्या सर्व शक्तींना देव स्वामी आपल्या कृपेने, शक्तिशाली आशीर्वादाने आणि शक्तिशाली चमत्काराने नष्ट करू शकतात. जर तुमच्या मनात अगदी या क्षणाला सुद्धा काही भय, भीती किंवा काही असं वाटत आहे जे तुम्हाला नकोसं आहे, मग ते एखादं नातं असो किंवा एखादं कार्य असो, तर ते आत्ता या क्षणाला स्वामींना सांगा. स्वामी नक्कीच त्यातून तुमच्यासाठी मार्ग काढतील. आपोआप तुम्ही पाहाल की अचानकपणे तुमचे बंद पडलेले कार्य सुरू होत आहे. कित्येक दिवसांपासून तुम्ही काही गोष्टीचा पाठलाग करत होतात, ते आपोआप तुमच्या मार्गात येऊन सुखकर होत आहे. तुमच्यासाठी सुखांची आशा पूर्ततेत परिवर्तित केल्या जात आहे. अनेकदा तुमच्या इच्छा तुम्ही प्रगट करूनही पूर्ण होत नाही, पण अचानकपणे अशा काही घटना घडतात आणि त्यामुळे तुमची इच्छा आपोआप पूर्ततेकडे वळवल्या जाते. तेव्हा समजून जा की दैवी आशीर्वाद तुमच्या अवतीभोवती आहेत. स्वामींची दिव्य शक्ती तुमच्यासाठी आहे. स्वामी निरंतर नाम जपाने प्रसन्न होतात, चांगल्या कर्मांनी प्रसन्न होतात. कुणाच्या द्वेष, राग, मत्सर आणि काही अशा मोहाच्या मागे धावू नका, कारण स्वामींना ते अजिबात आवडत नाही. तुम्ही स्वामींना फक्त मनापासून नामस्मरण करा आणि प्रत्येक कार्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुमचं जेही कार्य असेल त्यात स्वामींना मदतीला सांगा. स्वामी नक्कीच
कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत करतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू आपले प्रेम जप, आपला आनंद जप, कारण तुझी जवळचीच व्यक्ती तुझ्यावर खूप प्रेम करते, प्रेमाचा वर्षाव करते. तू पुढे जावास म्हणून माझे नामस्मरणसुद्धा करते. माझ्या बाळा, मला माहीत आहे की तुझं संपूर्ण कुटुंब माझ्या नामस्मरणात आहात. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जे काही मागत आहात ते सर्व काही मिळण्याचं एकमेव ठिकाण हे तुम्हाला स्वामींचा दरबार, स्वामींचा मठ आणि स्वामींचं नामस्मरण आहे हे कळालं आहे. जेव्हा कुणी स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतो, स्वामी त्याला कधीच हरू देत नाही. तुझ्या जवळचीच व्यक्ती तुझ्यावर प्रेमाचा, आनंदाचा वर्षाव करते. तुझी काळजी आहे त्या व्यक्तीला आणि तुझ्यासाठी माझ्याकडे खूप काही मागत असतो. नेहमीच तुझ्यासाठी चांगले शुभ आशीर्वाद, तुझ्या काळजीसाठी तुझे चांगले आरोग्य, तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद आणि तुझ्या जीवनाला पुढे नेण्यासाठी काही चमत्कार याची आशा बाळगतो. होय, ती आशा पूर्ण करण्यासाठीच हा संदेश मी तुझ्यापर्यंत दिला आहे. तुझ्या जवळच्या व्यक्तीला सांगून टाक की तुझे स्वामी सर्व काही ऐकत आहेत आणि योगायोग नाही की हा संदेश तू ऐकत आहेस, तर त्या व्यक्तीलाही हा संदेश ऐकव. कारण आता तुझ्या आयुष्यात सर्व काही सकारात्मक बदल होणार आहे. जिथे चिंता होती तिथे संरक्षण होईल, चिंता दूर होईल, काळजी दूर होईल. जिथे भीती होती तिथे धैर्य निर्माण होईल आणि जिथे संकट होते तिथे आशीर्वाद आणि प्रार्थना स्वीकार होईल. सांगून टाक, कारण आता सर्व काही बदलणार आहे. तू जेव्हा मनापासून माझा धावा केला आहेस, तेव्हा मी तुझ्यापर्यंत हा संदेश तुझ्याच प्रियजनांना देण्यासाठी पाठवला आहे. तुझ्या आयुष्यावर माझी कृपा निरंतर राहील. फक्त श्रद्धा आणि विश्वास याला कधीही तडा जाऊ देऊ नकोस. काही गोष्टी उशिराही प्राप्त होतील, काही लवकर मिळतील. काही अशा गोष्टी असतील ज्या मी तुझ्याकडून कायमस्वरूपी काढून टाकेल, कारण त्या तुझ्यासाठी निस्तेज असतील. ज्या तुझ्यासाठी योग्य नसतील त्या सर्व काही मी तुझ्यापासून वेगळं करीन. तुला माहीत आहे का, तू ज्या दिवशीपासून माझे नामस्मरण सुरू केले आहेस त्या क्षणापासून मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. बाळा, मला तुला उंचावायचा आहे. तुला तुझ्या सहकुटुंबाला तो आनंद द्यायचा आहे ज्यासाठी तू निवडला गेला आहेस. तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहेस. काळजी करू नकोस. लक्षात ठेव, तुला हवं असलेलं प्रेम, काळजी करणारी तुझी नाती, तुझ्यासाठी सतर्क असणारं ते नातं, सर्व काही तुझ्या जवळ असेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या भावना व्यक्त कर, कारण मी तुला ते सर्व काही देत आहे. नियती तुझ्या दिशेने ते सर्व काही देईल. विश्वास ठेव की भगवंत परमेश्वर सदैव चांगल्या व्यक्तीच्या बाजूला उभा असतो. त्याचप्रमाणे मी देखील तुझ्या अवतीभवती आहे. काळजी करू नकोस, कारण तू ज्या व्यक्तींसाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस ती प्रार्थना स्वीकार झाली आहे. तुझे मोठे संकट टळले आहे. काळजी करू नकोस. आभार मान त्या परमेश्वराचे, आभार मान त्या तुझ्या नात्यांचे, कारण त्यांनी तुला स्वीकार केले आहे. कृतज्ञता व्यक्त कर, कारण आज तू सर्व काही प्राप्त केलं आहेस. धन्यवाद दे त्या भगवंताला, परमेश्वराला,
ज्याने तुला आनंद देण्यासाठी निवडला आहे. आज झोपण्याआधी डोळे बंद करून हा संपूर्ण संदेश पुन्हा ऐक, कारण हा तुझ्यात ते स्थैर्य, ते जिवंतपणा आणि ते सर्व काही तुला मिळवून देईल ज्यासाठी तुझे प्रयत्न सुरू आहेत. माझी कृपा तुझ्यावर या संदेशाने अधिक वाढेल, कारण तू कृपेचा पात्र आहेस. अनुभव कर, काळजी करू नकोस. अनुभव घेण्यासाठीच असतात. डोळे बंद करून या संदेशाला पुन्हा पुन्हा ऐक. खरोखरच हा संदेश तुझ्यापर्यंतच का पाठवला आहे याचं नीट लक्ष देऊन पहा, कारण तुझ्या प्रत्येक श्वासातून निघणारं नाम श्री स्वामी समर्थ हे माझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. तुझ्या हृदयातली हाक मी ऐकली आहे. बाळा, ज्यांच्यावर तू मनापासून प्रेम करतोस त्यांचं संरक्षण मी स्वतः करत आहे. तुझ्या मनातली भीती सोड आणि विश्वास ठेव की तुझा देव आता तुझ्यासाठी ते सर्व घडवून आणणार आहे. तुला हा इशारा देतो की आजपासून तू दैवी आशीर्वादाने संपूर्ण सुरक्षित आहेस. तुझ्या आयुष्यात बदल घडत आहेत, ते शुभ बदल आहेत, शुभ परिवर्तन आहे. तुमच्यात प्रेमाचे सुसंवाद घडतील. तुमच्यात काळजी संपेल, तुमच्या मनातील भीती संपेल आणि तुम्ही सहजतेने तुमच्या जीवनात यशस्वी होऊ शकाल. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर. बाळा, हम गया नहीं, जिंदा है या तुझ्या मनाला शाश्वती देणाऱ्या माझ्या वचनावर विश्वास ठेव. माझा दैवी प्रकाश तुझ्या संपूर्ण आयुष्याला खूप काही पुढे नेणारा आहे. हा प्रकाश मी तुला सतत देऊ करत आहे, तो स्वीकार कर. जेव्हा जेव्हा तुला काही त्रासदायक वाटत असेल तेव्हा माझे नाम घे. मी सतत तुझ्या अवतीभोवती आहे याची जाणीव मी तुला करून देणार आहे. तेव्हा विश्वास ठेव की तुझा देव तुझ्या सोबतीला आहे. कमेंट्समध्ये माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सर्व काही शुभ आनंद आणि शुभ परिवर्तन देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी